कायद्यात बदल करून कठोर शिक्षा पुन्हा आणली तर अत्याचाराच्या घटनांना आळा बसेल, असं रितेश देशमुख यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं. जे कायदा व्यवस्था आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टने निर्णय जर घेतले, आपल्याकडे नियम आहेत, शिक्षा पण आहे, त्याची अंमलबजावणी जर लवकर केली तर मला वाटतं त्याचा एक जनतेत चांगला एक परिणाम होईल. आणि काय असे विचार करणारे सुद्धा लोकांना कळेल की बाबा असं काही केलं तर काय. बऱ्याचशा देशात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. मला वाटतं की कायद्यात सुद्धा बदल करून काय कठोर शिक्षा जर पुन्हा आणता आली तर ते चांगलं होईल. महिलांवर अत्याचारामध्ये यूपी 1 नंबरला आणि महाराष्ट्र 2 नंबरला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा वारसा राहिला, त्याच महाराष्ट्रामध्ये आता महिला सुद्धा असुरक्षित आहे. महाराष्ट्राची जी कायदा सुव्यवस्था आहे त्या पद्धतीने बिघडलेली आहे. सरकारचं कुठलंही आता या प्रशासकीय व्यवस्थेवर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आता आळा राहिलेला नाही. जूनच्या अधिवेशनामध्ये हे सगळे प्रश्न आम्ही विधानसभेत मांडू.